आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आहे, तर त्याची सुरुवात मी अशा सुंदर रांगोळीने काढलेली आहे. हे फोटो मी माझ्या बाजूवरचे गणपती जो येतो त्याच्याबरोबर घेतलेले आहे. 2 गणपती येतात माझ्या बाजूला, तर नैवेद्य ठेवायसाठी मी उकडीची मोदक केली आणि नंतर आम्ही संध्याकाळची आरती केली. ही पहिल्या दिवशीची संध्याकाळची आरती आहे आणि हे माझे मिस्टर आहे, चेक्समध्ये उभे आहे. ताट घेऊन ते वाजवत आहे आणि ती ऐरवी आहे जी ओवाळणी करते आहे. हा तिसरा दिवस आहे. हे मी तिसऱ्या दिवशी अशी रांगोळी काढलेली आहे. आमचा प्लॅन होता लालबागला जायचा, पण कळालं की तिथे प्रचंड अशी गर्दी आहे. चेंगराचेंगरीची परिस्थिती होऊ शकते म्हणून आणि आमच्याकडे लहान मूल पण आहे. तर आम्ही खेतवाडी जायचा प्लॅन बनवला. आम्हाला असं वाटलं की आम्ही पटकन पोहोचू, पण रस्त्यावर एवढी गर्दी होती. आम्हाला परळला भरपूर ट्रॅफिक मिळालं. आम्ही 12:30ला जी उबेर केली ते आम्ही 2ला पोहोचलो. हे आहे लालबागचं एंट्री गेट. तुम्ही हायवेवरनं बघू शकता. आम्ही पोचलो आहे. इथे रात्रीचे 2:15 वाजलेले आहे. खेतवाडीचे गल्ली अशी सुमसाम नाही आहे. पब्लिक प्रचंड होती. एक गणपतीला चक्क आम्हाला 1-1 तास लागलेला आहे. जसे काही गणपतीचे 2-3 गणपती ज्याला आम्ही बोलू शकतो, आम्हाला अर्धा तास लागला. पण ते छायाचित्र होते तिकडे आम्हाला पास घेऊनसुद्धा आम्हाला 1 तास थांबावं लागलेलं आहे. तरी आम्ही रिक्वेस्ट केली, 1-2 गणपतीसाठी आम्ही रिक्वेस्ट करून आम्हाला कुठे 15 मिनटात दर्शन झाले. तर जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला आता सांगते, जर तुम्हाला पास घ्यायचा असेल तर एका माणसाचे ती लोकं ₹50 म्हणतात. पण तुम्ही रिक्वेस्ट केली तर होऊ शकतं की तुम्हाला ते ₹50मध्ये सवलत देऊ शकतात. तर तरी सकाळचे 5:30 झाले आणि आम्हाला फक्त 8 गणपतीचे दर्शन झाले. माझं असं म्हणणं आहे, गणपती छोटा असो किंवा मोठा, शेवटी तो एकच आहे. तो लालबागचा किंवा खेतवाडीचा किंवा चर्नी रोडचा. पण श्रद्धा आपली चांगलीच असावी. मनापासून आपण श्रद्धा केली तर आपल्या घरचा गणपती पण आपल्याला पावतो. फक्त एवढंच आहे की आपण ती जी 36 आणि 40 फुटाची मूर्ती बघायसाठी आपण लांब येतो, कारण इकडे चलचित्र खूप चांगले असतात. तर तुम्ही पण हा आनंद घेऊ शकतात. फक्त एवढी काळजी घ्या, जर गर्दी असेल तर तुम्ही ती गर्दी टाळा, कारण ते आपल्यासाठी खूप चांगलं आहे आणि आपले सण एकदाच येतो वर्षातून, तो त्याचा आनंद घ्यावा. तर दुसऱ्या दिवशी मी सकाळी टी व्हीवर गाणी लावलेली गणपती बाप्पाची, तर ते पाहून ऐरवी 4-5 वेळा तिने पाया पडलेले आहे. जर तुम्ही पण गणपती बाप्पाचे भक्त आहात तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.